हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आम्ही गेलो होतो ताईच्या शेतावर. आणि ताईच्या गावी गेल्यानंतर आम्ही तिथल्या शेंगा वगैरे तोडल्या, तिथल्या पालेभाज्या तोडल्या. मित्रांनो, खेड्यावरचं वातावरण खूपच वेगळं असतं आणि त्या जीवनाचा आनंद आणि त्या जीवनाची मजा काही वेगळीच असते. शहरामध्ये आम्ही हे सगळं मिस करतो, कारण लहानपण जरी माझं खेड्यावर गेलं आणि शिक्षणही तिकडेच झालं, मी शेतकऱ्याची मुलगी असूनही शेतातील पाहिजे तशी कामं मला जमत नाहीत. आणि जी कामं आणि जे जीवन अगोदर कंटाळवाणं वाटायचं, असं वाटायचं काय ते शेतात जाणं, पायाला माती लागते, चिखल लागते, सगळे कपडे घाण होतात. परंतु त्याच जीवनाची आत्ता जेव्हा मोठं झालो ना, तर असं वाटते की ते शुद्ध आणि साधं सरळ जगणं खूपच चांगलं होतं. कारण माहिती आहे मित्रांनो, लोक शहरामध्ये राहून फार्म हाऊसेस वगैरे विकत घेतात आणि सुकून आणि शांतीसाठी त्या ठिकाणी राहायला जातात, जेणेकरून आपल्याला शुद्ध वातावरण मिळावं. आणि शहरापासूनची जी एकदम अशी काय म्हणतो ना आपण, की एकदम असं खूपच असं गजबजलेलं आणि खूप असं गोंधळलेलं जे जीवन आहे त्याच्यापासून थोडं लांब जायचं आणि शांतीपूर्ण लाईफमध्ये शांतीपूर्ण वातावरणात राहायचं असं सगळ्यांना वाटतं. मित्रांनो, शेतकऱ्यांचं जीवन खूपच कष्टमय आणि संघर्षमय असतो. कधी कधी तर त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदलासुद्धा मिळत नाही, परंतु तरी ते हिमतीनं आपलं पीक घेतात आणि खूपच झुंजारू प्रवृत्तीने ते आपलं काम सतत करत असतात. आणि त्याच गोष्टीचा मला अभिमान वाटतो, कारण मी शेतकऱ्याची मुलगी आहे. त्यानंतर आम्ही गेलो संत्र्याच्या बागेमध्ये आणि तिथे आम्ही ताजी ताजी संत्रं तोडलीत आणि त्या संत्र्याचा सुद्धा आम्ही आस्वाद घेतला. हिरवीगार संत्रं आणि हिरवीगार झाडं, सगळी फुलांनी फळांनी बहरून गेलेली अशी शेती, आणि हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न व्हायला होतं मित्रांनो. तेव्हा खेड्यावर कधीमधी तरी जायला पाहिजे आणि तिथल्या जीवनाचा आस्वाद घ्यायला पाहिजे, तिथल्या जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. कारण हे वातावरण तुम्ही शहरात मिस करता, कारण शहरामध्ये हे वातावरण तुम्हाला नाही मिळू शकत. तिथली आपुलकी, तिथली माती, तिथलं जीवन हे सगळं खूपच वेगळं असतं मित्रांनो. आणि बघू शकता खेड्यावरची घरं, तिथली शेती, तिथले फुलझाडं आणि सगळंच काही असं एकदम प्रसन्न करणारं आणि मनाला आनंद देणारं असं सगळं वातावरण होतं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.